पावसाळ्यात इडली फुगत नाही. मग या 7 टिप्स फॉलो करा. प्रत्येक इडली होईल कापसासारखी मऊ. इथे तुम्ही पाहू शकता इडली एकदम पांढरी शुभ्र तर झालीच आहे, त्याचबरोबर एकदम मऊ लुसलुशीतसुद्धा झालेली आहे. या व्हिडिओमध्ये काही खास टिप्स दिलेल्या आहेत जेणेकरून तुमची प्रत्येक इडली होईल मस्त मऊ कापसासारखी आणि अजिबातही कडक होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. चला तर मग खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. डाळ आणि तांदळाचं योग्य प्रमाण असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. इथे इडलीसाठीचा जो तांदूळ आहे तो 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही वाटीचं कपचं प्रमाण घेऊ शकता. तांदूळ निवडून घेतलेत, एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यामध्ये आपल्याला धुवायचे आहेत आणि भिजत ठेवायचे. आता ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने आपण 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. 3 वाट्या तांदळासाठी 1 वाटी उडीद डाळ घ्यायची आणि त्यामध्ये 1 मोठा चमचा म्हणजे टेबलस्पून आपल्याला घालायचे आहेत मेथीदाणे. यामुळे हे इडलीचं बॅटर जे आहे ते फर्मेंट होण्यासाठी खूप छान मदत होते आणि इडलीसुद्धा खूप सॉफ्ट होते. आता डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. दोन्हीमध्ये आपण पाणी घालून घेऊया आणि 5 ते 6 तासांसाठी आपल्याला डाळ तांदूळ दोन्हीही भिजत घालायचे. यामध्ये अजून एक लक्षात ठेवायचं आहे की उडदाची डाळ खूप जास्त चोळून धुवायची नाही आहे. नाहीतर जे फर्मेंटेशन करणारे बबल्स असतात ते निघून जातील आणि इडली जास्त सॉफ्ट बनणार नाही. आता 5 तास झालेले आहेत. दोन्ही आपण आता हे वाटून घेणार आहोत. पण त्याआधी आपल्याला ज्या वाटीने आपण मोजून घेतले डाळ तांदूळ त्या वाटीने अर्धी वाटी इतके पोहे आपल्याला घ्यायचे आहेत. ते एकदा स्वच्छ धुवून थोडेसे भिजवून घ्यायचे आहेत. जर पोहे नसतील तर 2 ते 3 चमचे आपण शिजवलेला भात जरी घेतला तरीही चालेल. आता हे सगळं आपल्याला छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ तांदूळ घेतलेला आहे आणि हे वाटत असताना आपल्याला हे जे डाळीतलं पाणी आहे तेच वापरायचं आहे, ते फेकून द्यायचं नाही आहे. त्यामुळे आपलं पीठ खूप छान असं फर्मेंट होतं. तर हे बघा अशा पद्धतीने घेतलेलं आहे डाळ तांदूळ आणि आता आपण वाटून घेऊया. आता इडली छान पांढरी शुभ्र व्हावी यासाठी यामध्ये 2 बर्फाचे खडे घालून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने इथे तुम्हाला दाखवते की चमच्याच्या मागच्या बाजूने जर आपण इथे रेघ ओढली तर हे बघा इतकं छान बारीक असं वाटलं गेलेलं आहे. हे रेघमध्ये हे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. याच पद्धतीने आपण आता सगळं पीठ इथे बारीक वाटून घेऊया. आता हे भांडं बारीक होतं आहे म्हणून मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे बघा हे शेवटचं आपलं आहे बॅच आणि अशा पद्धतीने सगळं वाटून घेतलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला 10 मिनिटांसाठी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. वाटलंच तर 10 मिनिटांचा टायमरसुद्धा तुम्ही इथे लावू शकता. त्यामुळे आपल्याला हे जे पीठ आहे ते छान असं एकत्र होतं आणि इडली खूप मस्त अशी सॉफ्ट होते. त्यामुळे ही स्टेप अजिबात तुम्ही स्किप करू नका. हे खूप महत्त्वाचं आहे. छान बबल्स येईपर्यंत हे पीठ आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि असंच मिक्स करून घ्यायचं आहे. आता अर्ध्यापेक्षाही कमी इतकं पीठ आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण हे साधारण बघितलं तर पूर्ण पातेलभर इतकं पीठ झालेलं आहे. म्हणजे पीठ छान असं फर्मेंट झालेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि पीठ वाटून झाल्यानंतर आपल्याला हे 10 ते 12 तास तरी फर्मेंट करून घ्यायचं आहे. एखादा उबदार कपडा घेऊ शकता किंवा टॉवेलमध्ये गुंडाळून उबदार जागी हे पीठ ठेवायचं आहे म्हणजे छान असं हे फर्मेंट होतं. इथे तुम्ही पाहू शकता की ती छान अशी आत्ताच आपल्याला इथे बबल्स दिसत आहेत, जाळी दिसत आहे या पिठाला आणि आता आपण हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये घालूया मीठ. चवीनुसार मीठ आता आपल्याला घालायचं आहे. आता इथे आपण अजिबातही सोडा वगैरे घालणार नाही आहे. तर हे बघा आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मीठ या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान असं मिक्स झालेलं आहे. इडलीचे जे प्लेट्स आहेत त्याला आपण आता तेल, तूप किंवा बटर लावून घेऊ शकता. अमूल बटर जर लावलं नाही ह्या प्लेट्सना तर इडली अगदी सहज निघली जाते. तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे तेलच लावून घेतलेलं आहे. आता या प्रत्येक प्लेटमध्ये आपण हे बॅटर घालून घेऊया. हे प्लेटमध्ये बॅटर घालायच्या आधी जे इडली पात्र आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ते पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाणी चांगलं उकळल्यानंतरच मग आपल्याला या प्लेट्स त्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत. तर हे बघा इडली पात्रामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे साधारण 2 ग्लास इतकं आणि त्यामध्ये आपण लिंब घालून घ्यायचे आहेत म्हणजे इडलीचं हे पात्र आहे ते काळं पडलं जात नाही. हे ॲल्युमिनियमचं आहे. जर स्टीलचं असेल तर नाही घातलं तरीही चालेल.
आता यामध्ये हे ज्या सगळ्या प्लेट्स आहेत त्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि एक 10 ते 15 मिनटं आपल्याला ही इडली इथे वाफवून घ्यायची आहे. इडली जरी वाफवून झाली तरीसुद्धा गॅस बंद केल्यानंतर 5 मिनिट आपल्याला या प्लेट्स यामध्ये अशाच ठेवायच्या आहेत आणि त्यानंतरच बाहेर काढायच्या आहेत. त्यामुळे इडली खूप छान सॉफ्ट होते. 10 मिनटं झालेली आहे. गॅस बंद केला आहे आणि त्यानंतर 5 मिनिट मी हे असंच ठेवलेलं. त्यानंतर हे बघा इथे तुम्ही पाहू शकता की इडलीचं भांडं बाहेर काढलेलं आहे. इडलीचं हे पीठ घेत असताना हे खूप जास्त पातळ किंवा घट्ट नसावं, म्हणजे इडली अगदी प्रमाणामध्ये छान अशी सॉफ्ट होते. तर अशा पद्धतीने आज आपण हे इडली केलेली आहे. ती आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओला सेव्ह करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.